अरे मी असल्याशिवाय तुमचा या वाढणारच नाही, व्ह्यूज वाढणार नाही, सबस्क्राईब होणारच नाही. पण तिथं एक आवाज येतो ना, हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. दीपकंडे वेकंडे चॅनल मध्ये स्वागत आहे तुमचं. बरोबर त्याला आणि अशा मध्ये मध्ये तारा असतात. जर मानवीनाला गुतली तर इथंच लागला पण जरा ब्लॉग मध्ये कच्च्या निच्च्या पप्पाया लढतो. इथं रिअली पप्पाया दाखवतो. इथल्या काय बोलतात पिकलेलं नाही म्हणून, नाही तर लगेच आपले स्वतः ब्लॉगर स्वतः तेल टाकतायत, स्वतः मेहनत करतायत त्याच्यावर. जी तुम्ही कोणत्या मल्या विल्यात घुसलं चुकून चोरा बिराला तर जरा तार सांभाळून इथं लागली का सत्यानाश. काकड्यांच्या बाई तुमचा वाटोला होऊ शकतो की तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज आहे मकर संक्रांती. तर तुम्ही पण तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. इथून काही देता येणार नाही, ती बात वेगळी आहे. पण गोड गोड बोला आणि असंच आपल्याला सपोर्ट करा. तर आज मी जाणार आहे मल्यात. आगला वेगळा ब्लॉग आहे आज. तर तिथे जाऊन आज जर आपण मला फिरणार त्याची पूर्ण माहिती देणार आणि किती खर्च केल्याने किती प्रॉफिट होतो, नफा तोटा सगळा दाखवणार आहेत. आणि तर अर्षद आपला मित्र त्यांच्या आपण आज शेतात जाणार आणि आपल्या राजेश वेखंडे यांचं आपल्या ब्लॉग. अरे मी असल्याशिवाय तुमचा या वाढणारच नाही, व्ह्यूज वाढणार नाही, सबस्क्राईब होणारच नाही. राजेश वेखंडे यांचा आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत झालेलं आहे आणि त्यांना आपण तिळगुळ दिलेलं आहे. आणि थांब ना, सध्या हातात नाही, ती पिशवी तिकडे गेली आमची. अण्णा आपल्या तुम्ही द्या, गोड गोड बोला. एक गाणं होतं ना त्याच्यावरून. मग कागद घे तुला. आता तिळगुळ खाल्लाय म्हणजे नवीन आहे ना, ताजा. तर आज जरा जाऊन तिकडं आपण पुन्हा बघणार आहे. आणि आज चालू आहे मल्यात. कुठल्या आठशे कुठं मला लावलाय काकडी जावाला टेलरच्या इथं. तिकडं जाऊन जरा आज बघू. आणि ब्लॉग मध्ये आपल्याला 2 मिनिटाला काम नाही. 20 मिनिटं असं जातील. काकडीचा बियाणा दाखव. लास्ट सगळा दाखवणार आहे. आणि ब्लॉग ठेव ना, मी जातो. ब्लॉग मध्ये आपला ब्लॉग कंटिन्यू नक्की करा. सो आता मी जातो तिळगुळ वाटायला आणि मग नंतर तिळगुळ घ्या. धन्ना तिळगुळ नाही, गोड आहे गो लाडू. बोल तिळगुळ घ्या. बोल ना बोल ना, तिळगुळ घ्या. बरोबर रस्त्यात मनीष भेटलेला. त्याला विचारला कुठे गेला, शात बोललो कार बोलतो अभ्यास करायला. आता अभ्यास करायला जर गाडी घेऊन शातवा जाऊ शकतो ना. इथून त्यांचं घर हे बघा, इथं वरती एवढी भारी जागा आहे, निवांत आहे, एकदम शांत प्लेस आहे. गाव असलं तर एकदम शांत आहे. नाही ते पण कसं आहे, कुठल्या ना कुठल्या गोष्टीला काहीतरी कारण पाहिजे, असं आहे ना. तर आम्ही शातवा जाणार आहे. ते काय होतं माहिती आहे का, हां तिथं बसतो मी, पण तिथं एक आवाज येतो ना, हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. दीपकंडे वेकंडे चॅनल मध्ये स्वागत आहे तुमचं. काय बरोबर नाही, त्याला काय इरिटेट होतो ना मी. पांचटी सोडचं मला तिथं. मी संध्याकाळी जाणार आहे ब्लॉग बनवायला. सो सध्या असाच आहे आपला, काय होईल ते होईल. खूप लवकर आलेले आहेत मित्र आपले. सो किती वाजले आता, 6 वाजून 5 मिनटं झालेले आहेत. आणि वरून बोलतात की आम्ही आणखी आलो पण नसतो. तर आम्ही साहेब तुमचा काय नाही, जरा कॉल करतो, बिझनेस म्हणून. सो आम्ही जातो अरे घ्या ना घेऊन तिकडं. आम्ही चाललेलो, सकाळी गेला ब्लॉग आणि काय काय बोललेलं त्या सगळं तुम्ही विसरून जा, कारण आम्हाला भरपूर उशीर झालेला आहे.
आणि तिथं जर दिसला आपल्याला चांगला म्हणजे दाखवता येईल तेवढा आपण दाखवू, तेवढा प्रयत्न करू. आणि आता जाऊन आम्ही तिथे जरा कौल फ्राय करणार आहेत. आणि शब्द जाम यायला होता माझ्या तोंडातून, याने आपल्या जाम उशीर गेला ना, त्याच्यामुळे सगळा लाफडा झाला आहे. काल आम्ही काही याच टायमाला आलतो, पण तेव्हा गाडी घेऊन आलतो आणि आता पैदल चाललो आहे. जाता तर सगळा गावठी स्टाईल जाऊन गावठी स्टाईल करू ना, सगळा मग गावठीच ना संग ना. यांनी कावला विवला इथूनच चाललं सगळा, तिथं असेल नसेल नाही आपल्याकडे भावा कौल, कारण शातो सगळ्या गोष्टी उपलब्ध नसतात. सो चला, माझ्या हातात पण पिशवी आहे, पिशव्या घेऊनच जायला लागतंय. आणि मी हर्षा पथ्य तर काही येणार नाही, तो कॅन्सल झाला, जिमला गेला आहे बॉडी बनवायला. आणि तिथं जग्गू आप्पा असेल, आणि जग्गू आप्पाच आपल्याला सगळी माहिती देणार आहे. आणि काल नाही सॉरी आजच ब्लॉग अपलोड केलेला आहे, तो जाऊन पण बघा तुम्ही. असा काय विषय कमेंट विमेंट काय तुम्ही करीत नाही, वाट लावायला घेतली बरी. मी हे जीवमध्ये इकडे व्हिडिओ बनवतो या अंधारा बिंधारात आहे काही परपोर 7 पण नाही वाजला त्या अशा जंगलात. इथून काही घंटा पण दिसत नाही पुढं, अशा जंगलात जायला लागतं. वरून थोडाफार काही दिसली जाता गेला बघा, कारण इथून समोर तर काही दिसत नाही. झाला मी दिसणार पण नाही शर्ट घातलं तर. बिबट्यावर तर बिबट्याचा भाग आहे हो. काही फरक नाही आला तुझा बघ बाबा. मी एकदा झोपलो जागी तर उठणार पण नाही. तू कुठं बोलशील? काय करतो बाबा आता जीवनात, काय राहिलं बघ कलरचा जेवढा फायदा पण आहे बाबा. आवाज बिवाज बरोबर इकडे येतात आहे का, पण घाबरायचा नाही. हर्षा आहे ना जोडीतला, पहिले पहिलं सुटल हर्षा. तुझा ना माझा काही संबंध नाही बिबट्याला. माझा काय नाही, मी इथं जागेवर पण बसलो बाबा. तुझा बघ तू. म्हशी आहेत म्हशी, कालचाच बाबा आहे. चल बाबा शातो आज पण. काल पण आपण ह्याच टायमाला आलतो ना. आवाज आमचा जरा प्लॅन साधला, बोललो आलो इथं, बोललो करूया मस्त कंटेंट भेटला होता, पण टाईम झाला. जाऊ दे, दुसरा कंटेंट शोधला आपण. हो ना, करणारा पाहिजे. फक्त आम्ही जरा रेग्युलर व्हिडिओ टाकत नाही ना बाबा. या धुलीचा फवारा येत नुसते बाई. कुठं टाकलं बा हर्षा आहे काय रस्ता आहे असं करतो तू. का लाल केलं चाकू मध्ये मध्ये एंट्री करणार आहेत. हे थांब गेट खोल, आपला प्रोफेशनल गेट खोल. ऑटोमॅटिक आहे सर. चावी लाव ना, तासात नको ना. अरे हो, सरप्राईज आहे काय, डायरेक्ट लेस बीस सोडायला लावले त्याला. या येले बेटा, चला मध्ये बंद कर बटन दाब ना, आपोआप बंद जाईल. वाटत ना डॉगेश भाई आपलं बुकायला लागलं भाई. थांब येतो. नाही ना दिसला हर्षा काही लफडा व्हायला बघ. नको बरो त्याने दाखवी तुम्हाला नाही त्याचा, आता ते जाऊ दे, झाला ते गेला. आता आपण कौल प्रयास करू, कारण अंधार झालेला आहे भरपूर. पुन्हा कधी येऊ आपण? पुन्हा कधीतरी. आता काकड्या उलगल्या येऊ. काकडी लगेच चालू होईल दुसरी, कशाला का? योगेश भाई दमात जरा. इकडे आता शेकोडी आमची लावलेली आहे अर्धी. जगू आपण कौल देऊन आलो. उघडे मग. कोण तो नाही ना आला, तो गेला जिमला. योगेश भाई इकडे यो 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 यो. इतकीच काल आम्ही काही स्टोरी टाकलेली इंस्टा, एकदम मस्त वाटत होती. अप्पा पण टाइम झाला रे आज आम्हाला. तुम्ही या बावल्यांनी लय टाइम केला ना.
तुम्ही लवकर आता आला. बोललो काल काय दाखवत होता ना, आज काय दाखवायला घेतला. घे घंटा आता. आज घे. आता काही कुत्रा सोडून दिले तर अंगावर तुझ्या. सोर नीट गस बो. तारा विर आहे तिथं व्हायला लफडा म्हणा. दे ना, मी बॅटरी धरतो ना. घे ना मग. दे गस. लाल कर त्याला काल्याचा. 100% कामाचा पोरे आहे. प्रोफेशन काय मी करतोय. प्रोफेशन तुझा डॉक्टरचं आहे. माझा कसला आहे? इंजिनियर. करतो काय? मेकॅनिकल इंजिनियर. करतो कौल फ्राय. एक बॅटरी धरतो, एक कौला बसतो, पुसतो, सगळा करतो. थोडाफार करायला लागते बरोबर. असती इथंच घर आपल्या इथंच ठेवायच्या अशा. एवढा कोपऱ्यात नाही काय करायचं. हा अरे टॉर्च दे. धर. चालला घेऊन. राहतात दे ना. आधीच कौल ठेवलेलं त्यात आपण राहील का. धर. टाक बाबा. थोडा लवकर यायला पाहिजे होता ना. एक नंबर काम झाला असतं. काही प्रॉब्लेम नाही बाबा. लवकर येऊन काय आपला झेंडू पुरवतो नव्हतं इथं. चांगला पोर एकदम देशी टाईप करायला घातलाय का. टाकलाय मीठ मसाला. आता आप्पाने घेतले हलद टाकायला. आप्पा स्पेशल आचारी म्हणलं काही विषय नाही. लग्ना विग्नांची कार्यक्रमांची सगळी मोठमोठ्यांची ऑर्डर मारतो आप्पा. आपला उगाच हलद निमित्त छोटस. हे काय एव्हरेस्ट मसाला. झाली म्हणा. बा. तो गाडी नाही बोल. चाललं बोललो. गाडी बिडी कशाला पाहिजे तुला. तुला काल बोललो तेव्हा पण नाही आलं. काल कधी कॉल केली. आपण आणि तेव्हा गाडी त्यांना ऑर्डर टाकलेली. आता तेल पण टाकलं आधीच. नाही तेल नाही लागलं. हो त्या पाणी आहे काय. पाणी त्याचं पाणी ओढलं का. अरे एक ताट पण घेऊन ये. मीठ टाकलं. पाणी ओढला. मीठ टाकलं ना आधी. टाक ना तेल बरं नाही. हा बस 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 सध्या. हाताने कर रे बाप्पा. या आता काय त्या नीट होईल ना. इकडं झाली आवाज झालं इथं सध्या काही विषय नाही. झाला. हो ते अख्खा दाखव. हो ते अख्खा या घर का त्याला माखव नाही तडा देत त्याला. तो कुठं आणलं का. घरच्या पाठ काय घेऊन चाललं ती. सगळा तिथून उचलून आणलाय. अरे मला मी बांधणार ना हे आणि टाइमपास नसता घ्यायला ना तर मस्त दही बी मस्त आणला असता सकाळचं. हो प्रोजेक्टचं वर्षाकाठी यायला आज आमचं प्रोजेक्ट. आता आम्ही आतमध्ये आलो. इथं जरा लाईट आहे म्हणून बोललो जरा काकडीचं तानं. आणि ही काकड्यांची छोट्या छोट्या काकड्या आलेल्या आहेत. आणि काकड्या आता जरा उलगत चालल्यात. आम्ही जरा लेट आलो. आणि अशा मध्ये तारा असतात. जर मानल्या बिनाला गुतली तर इथंच डायरेक्ट लागला छायची. कॅमेरा खाली करतो. बोललो मग दिसणार अँगल थोडं चेंज कर ना. असा राहिला असा असं घे. असं थोडं म्हणजे दिसतील तोंड दिसत. दिसतंय. हा बस. असा पण दिसत असेल ना. पण असं मध्ये मध्ये कट होतं ना म्हणून म्हटलं. म्हणजे चालले कट होईल ना. ही तोडा झालाय म्हणून. हे बघ ही मस्त काकडी आहे. कुठं ही बघ. हा अशी पूर्ण झाली ना काकडी तयार का मग किती दिवसांनी तोड्या असतो. थोडा एक दिवस आड असतो. एक दिवसाआड तोड्या म्हणजे प्रॉफिटच प्रॉफिट आहे हर्षांचा. काही विषय नाही. इकडचं तानं गायब झालं. हे बघ आता सध्या ऊन येत नव्हता. आबाड होता त्यामुळे काकडी पूर्ण जळून गेले. इकडे त्यांची व्हायला पाहिजे प्रोडक्शन. बोरवेल आहे. होईल रे होईल. इकडूनच चल ना आपल्याला दिसणार नाही बाबा. रातच्या आल्या पण दिवसाने आलो. आणि त्याही आपला घरगुती रोजचा भाजीपाला तो पण केलेला आहे. काय करावं सांग. कारली घेवडा आहे. घेवडा अद्याप
अजून नानाला माहिती काय करावं म्हणजे खाण्यायोग्य सगळा घरचा आहे, बिना खताचा, पौष्टिक आहार आहे सगळा हर्षांचा. गडी मासलेला पण यंदा असा विषयच नाही. बारीक झालं काय सांग. आता बारीक झालाय तो, जरा हॉस्टेलवर राहून राहून त्याची आबाद झाली आहे ना, म्हणून इकडे पण इकडं नाही भुजिंगचे. मेन प्लांट मध्ये नाही का आता प्रोडक्शन मध्ये तिथं. हा कुठं चल ना जाऊन हे लफडाच कराय. तुला 2च नलेंजे टावत होतं फक्त. हे कार रे कार वरच ते बुजणारच नाही नीट. बुजतील ना. नाही ना, ना तुम्ही करून ठेवा सोबत आम्ही आत. गरम होतील ना. तारांच्या मुलं किती वाटते रे पटकन जातो गाडी. तिथं जरा हाईटला आहे. इथं तार नाही इथं वर आहे. इकडं म्हणजे सेटअप पुरा हा बघ, हा आता पद्धतशीर केलेलं आहे. सध्या ही काकडी आणि कारली लावलेली. ही कारली कारली मला काही जास्त माहित नसतं बरं, मी उगाच पालिश हारले ते थोडी, बाकी काही विषय नाही. पूर्ण काकडी आणि आमच्या कारली छातावर पण गेलं तरी मी काही कामाही करीत नाही, असंच असतो. या दाखव त्या दाखव. काकडीचं दाणं का सगळे आता म्हणजे हे सुरुवात हे आहे. कारली काकडी वाटतंय. तिकडे जाऊ त्या साईडून दिसेल तुला. तिकडे हे बघ, ही काकडी आहे आणि ही कारली आहे वर. म्हणजे एकाच याच्यात 2-2 झाड आहे. बरं आहे. काकडी समजून तुम्ही कारली टाकालो, हा काकडी समजून पोत्याच्यात कारली टाकाल मला लफडा करा. हो, फरक समजतो ना काकडी आणि कारली मधला. ह्या बाकी त्याही जी मांडणी असते ना रोपांची, ती एकदम चांगली केलेली आहे. सुडसुडीत जागा वगैरे एकदम. किती फुटाचं अंतर रे हो? आता अंदाज तरी 1-2 फुटाचा असेल. 2-1 फुटाचा अंतर आणि इथून 4 विधांचं अंतर प्रत्येक झाडाला मागं ठेवलेलं आहे. म्हणजे किती पण झाड मोठा झाला तरी पण त्याची काकडी खाली येईल ना, टिकटाक करता येईल झोपा. आणि असा प्लॅस्टिक लावलेलं आहे, पॉलिथिन लावलेले पॉलिथिन. आणि त्याला ड्रिपिंग दिलेली आहे. आणि अरे यावर मला माहित नाही म्हणून तू इकडं माझ्यासोबत आहे, तिकडं पुढे जाऊ नको. भावा ड्रिपिंग आणि यो ठिबक सिंचन बरोबर ना? हो, आपली बोरिंग पण आहे. बोरिंग ती बोललो मग कशी आद्या भरपूर काय काय आहे, पण यो आला पाहुणे का शेतात याला माहित नाही. बाबा काय तुला काय माहिती पाहिजे तू बोल ना. जगू आप्पा असताना बरोबर सांगला असतं. थांब मग काल थोडा वेळ. मला- नारळ घे तू. हे बघ परत तार लागली चाय लफडी येत ती. अरे भावा तू आरामात ये बाबा. ती परत लागली. जरी तो गुतला समजणार पण नाही अंधारात तू. सांगच नाही ना इथं तार आहे, इथं तार आहे. इथं तार आहे आधी, इथं नाही. आता मला इथं केलं नाही अजून, इथं करायचे. इथं पण सेमच आहे ना. सेम सेम भावा, तिन्ही शेत आहेत, तिन्ही सेम. नवीन काहीतरी दाखवून आपल्याला. नवीन आता आम्ही ते अयो शेतकरी असं आहे बघा, पावरी विरी मध्ये टाकून जातो. म्हणजे काय लागतंय तो अजून काय काम बोला आहे जायला. त्याचं. आता ही बारीक बाकी झाडे पूर्ण बघ. आलेली नाहीये, ती चांगली आलेली आहे. असं पूर्ण सगळीच येत नाही ना. 100 लावतो त्याच्यामधली 80% येतात व्यवस्थित, ठीक आहे ना. 20% नाही. मग याच्यातून मला जरा सांगशील का, तुला माहित असतं तर प्रॉफिट किती होतो आणि पूर्ण Profit खर्च असं किती होतो या करण्यासाठी, त्याच्यातून प्रॉफिट नफा तोटा सगळा सांगून दे ना तुला मला. नाण्याविषयी सांगू शकतो, पण मी तुला एक अंदाज देतो. तुला खताचा खर्च, तुला इकडे बोलून बघ ना. या पॉलिथिनचा तुला खर्च आहे, त्याच्यानंतर तुला ड्रिपिंगच्या लाईनचा खर्च आहे, तुला बोरिंगचा खर्च आहे. आता ठीक आहे, आमचं सोलर आहे पाण्यासाठी म्हणून आम्हाला विजेचा खर्च नाहीये, हा. त्यामुळे तेवढं Plus वाटतंय आमचं. घरची बोरिंग आहे त्याच्यानंतर त्याच्यामुळे तो खर्च वाचला. बियाणं आहे, त्याच्यानंतर खत आहेत, त्याच्यानंतर तो माल घेऊन जाणार. तर ठीक आहे, इथे गाडी येते गाडी घ्यायला, सगळा. त्या पण तरी ठीक पण आहे. त्यांचे पण चार्जेस लागतात घेऊन जायचे. सगळं म्हणजे एकंदरीत खर्च करतात. पण आहे, मेहनत पण आहे. पहिली बात म्हणजे मेहनत जास्त आहे शेतीच्या कामाला, आणि रुबाबात आमची- जगतो बाई माणूस. 5 माणसं शेती आमची कंटिन्यू शेतामध्ये असतात, तेव्हा जमतंय. घरातली माणसं सगळी त्यांची इकडं असतात. घरातली माणसं, बाहेरचा माणूस घ्यायची गरज नाही लागत, ती एक चांगली गोष्ट आहे आम्हाला. सगळी कामाची आहेत. आरशा घरी असतात, आरशाने पण केला असता का बाबा खत टाकतो मी आता शेताला, तुला काय असं म्हटलं होतं? तसं पण काम करतो. अरे सॉरी, काय सगळं राष्ट्रीय दाखवायला घेतला इकडून चल. आरामात. हाय की तार बघा अशी तार तुला मध्ये. म्हटलं ना आरामात ये. जरा आमची भाषा बरं अशीच आहे. आम्ही त्या मधीच शुद्ध मधीच गावठी त्या तोंडात येईल त्या. इकडे पण सारखीच आहेत ना राशन राव. इकडे कारलीच नसतं माझं अंदाज, कारण काकडीच्या दिसत नाही इथं.
या पॉलिथिन कैले होणे आणतात ना आमच्या घरात तिथल्या, ते म्हणजे डायरेक्ट अशी जाणार आधी ऑलरेडी झालं होती. ऑलरेडी आम्ही पाडलं तर हे होलं ते हे आपलं साचा आहे त्याला गरम करायचं आणि त्याच्याने पाडायची. इथं प्रॉपर इथं तर रोपच नाही, डायरेक्ट गायब. इथं झालाय मस्त, टेन्शन नाही. म्हणजे आपण बघितली इथं मरत नाही आहे. काही ठिकाणी येतात काही ठिकाणी नाही येत. ठीक आहे ना, पाणी बिनी कमी पडत असेल तिथं. आणि नाही बाबा सध्या क्लायमेटच तसं आहे आपल्या इकडचं हवामान. हवामान ठीक आहे ना, काय होत आहे 1-2 चालत असतं ते थोडाफार. बाकी मस्त झालंय सगळा, गवत बिवत कुठंच काही नाही, मस्त एकदम. जरी तुम्ही फिरायला आलं, पहिली बात म्हणजे फिरायला जाऊ दे, मला हिर असं पूर्ण केलेलं आहे ना एकदम मापात, त्या आवडलं जास्त, म्हणून मी बोललो की इथं येईल. काल आम्ही असं झालो फिरत बोललो आरामात ब्लॉग बनवी. आंब्यांची रोपं पण आहेत भरपूर, काय काय तिथे तुरीच्या शेंगा पण आहेत आपल्याकडे. तुरीच्या शेंगा, वालाच्या शेंगा लावल्या नाही. तुरीच्या इथं पेरू आहे पण तो आता सध्या तर नाही येत. पेरू लागलं, जाऊ दे. आमच्या इथं कुठेतरी कोथिंबीर पण होती पण ते आता दाखवलं ना काल मला सगळं. इथं पपई पण आहे, पपई दाखव तुम्हाला. एकदम पपई अरे एकदम एकदम बरल्यात मस्त बाई. पपई आपली. आम्ही पण जरा ब्लॉग मध्ये कच्च्या निच्च्या पपया लोटतो. इथं रिअली पपया दाखवतो. इथल्या काय बोलतात पिकलेलं नाही म्हणून, नाही तर लगेच पडले असत्या. यो आरशांचा बंगला आहे. सध्या आम्हीच लोटतोय ते बाहेर. हो ना, आमच्याच फायलच्या आम्हाला संपत नाही. तेव्हा परत दुसरे आंबा. आणि हा सोलर पॅनल आहे. सोलर पॅनल. हा, आणि हा आमचा राखणदार डॉगेश बाय. ज्याला की उठ त्याला उठ तो फक्त नॉनव्हेज खातो, व्हेज खायची इच्छा नसते त्याची आता बिलकुल. उठ ना भाऊ, रागवतो काय? काय झालं का? काल आलतो नवीन नवीन तर पक्का रागवलेलो आहे. आम्ही म्हणजे शिजलाय का घाल पुजलाच नाही रे. चालू आहे भाई, वर्क इन प्रोग्रेस. जरा तेल कमीच पडलं, टाकू ना जरा. इकडून सोडला त्या बरोबर हळूहळू टाकायला इकडून बंद जाईल ना. नाही पण दुसरी जास्त आहे ना. मग आपले स्वतः ब्लॉगर स्वतः तेल टाकतायत, स्वतः मेहनत करतायत त्याच्यावर. झालं ना आडवा धर ना फोन मध्ये सरळ, काय फायदा नाही आता. अरे हा ब्लॉगिंग ना काय बोलत ना 5 मिनिट क्षमता कसं आहे परत बसू घ्यायचं. येतोय का? आता बरोबर आपल्याला जगू आप्पा आपण सगळा त्यांची मला फिरून झाला, पण अंधार असल्यामुळे काही पूर्ण एक्सप्लोर करायला जमलं नाही आपल्याला. शेतकरी वाटू देत नको. आरशा टॉर्चची गरज नाही, तर आहे उजेड भरपूर. मग इथं थांब, थोडासा दीप जास्त क्लोज नको कॅमेरा, थोडा क्लोज नाही. हा घे बाबा, तुला जरा डिफिकल्ट वाटतं तर आपण जरा सोबत घेऊ. तर आता आपल्याला जगू आप्पा सांगेल या पूर्ण लागवडीला किती झाला, त्यातून आपल्याला इन्कम किती झाली आणि त्यासाठी मेहनत किती लागते ते जरा एकदम स्पष्ट सांगेल. आता सांग. मेहनत भरपूर लागते. प्रथमतः आपला दिसतो बघ रे आम्ही. हो दिसतं. प्रथमतः इथं पूर्ण फवारणी करून पूर्ण माल प्लेन केलेला. हा. त्यानंतर त्याच्यावर परत रोटर फिरून तो पूर्ण उकलन करून घेतला त्याला. करावं लागते. हा, त्यानंतर परत ते सरीयंत्र लावून सऱ्या पाडण्याचं काम केला. त्या घरचेच केला. हा, त्यानंतर परत ते बेड टाकून हा प्लास्टिक टाकायचा. प्लास्टिक टाकून ते प्लास्टिक आमचं चाललं ना गावठी टाईप मध्ये. प्लास्टिकला परत व्हल मारायचं. व्हल मारून परत तो बी लावण्या हिशोबाने त्यात पाईप आहे, त्यानंतर पट्टा आहे, ठिबक लाईन आहे. पूर्ण जेवढी बनवली तेवढी पूर्ण ठिबकमध्ये बनवलेली आहे. आणि पूर्ण बांबू आणि त्यानंतर जाली आहे पूर्ण फार्म हाऊसला जाली. म्हणजे कसं असतंय, रोज आपल्याला पाणी शिपणं सकाळी उठून संध्याकाळी उठून पॉसिबल होत नाही.
त्यामुळं एकदा कॉक फिरवला का प्रत्येक रोपाजवळ एक एक थेंब 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 चालू असतंय यात ना, हा म्हणजे डोका लावून काम केलेलं एकदम पूर्ण पद्धतशीर. पूर्ण ठिबक लाईन केलेली आहे आणि आणि पूर्ण जालीवर हा भाग बघू शकता पूर्ण जाली आहे. जालीवर पूर्ण पूर्ण. ताना गेलेले आहेत, हा म्हणजे काही विषय नाही. आणि आणि त्या हा साईडला हे तार आहे इकडं. ही तार आहे, रिस्की पण आहे. हा. मला कधी तुम्ही कोणत्या मधल्या विल्यात घुसलं चुकून चोरा बिराला तर जरा तार सांभाळून सांभाळून. इतर लागली का सत्यानाश. सत्यानाश. काकड्यांच्या बाई तुमचा वाटोला होऊ शकतो, ही सूचना आहे आपली, म्हणजे आहे ते रिअल आहे सगळं. तसं बघायला गेलं तर खर्च भरपूर आहे, भरपूर होतो. भरपूर जवळजवळ मला 30-40 खर्च आहे पूर्ण टोटल या एवढ्या प्लॅटला बनवायला. आणि त्यातून उत्पन्न पण चांगल्या प्रकारे आहे. उत्पन्न पण जसं जसं तुम्ही कराल आता सरासरी आता खर्च याला 40,000 खर्च टोटल झालेलं आहे. 40,000 त्यातून आता आपल्याला पूर्ण या सगळं झाल्यावर हा त्यातून इन्कम किती होईल? इन्कम पूर्ण कॅल्क्युलेशन करण्याचं बाकी आहे. हा, म्हणजे हा ती कॅल्क्युलेशन पूर्णपणे केलेलं एक नाही. अंदाज सांगू शकता मी, पण अंदाज- पूर्ण अंदाज अशी अंदाज 70-75 बघ. म्हणजे ठीक असा आहे, अंदाज आहे. चांगली आहे. आणि काय बोलणार होतो मी? अरे तू बोल, मी विसरलो, मी आठवल्या सांगतो तुला. पूर्ण अंदाज 70-75 परत गेलेला असतं. हा. 75,000 परत. 1000 त्यात हा. हर्षद तू समज तर माझ्या ऑडियन्सला तेवढा कालताय बाबा. तू जरा इकडे येऊन ना चोदल्यावर नको जाऊ. पॉलिथिन ह्या तारा विरा अजून परत याच्यावर 20-22 थोडे कोणी काढले नाही. मी खास ही कशासाठी करायला घेतली माहिती आहे ना तुला? जी जेणेकरून माझी बाहेरची ऑडियन्स आहे, म्हणजे गावातली जी अर्धी पण ती बाहेर राहते आणि माझ्या जास्त करून ब्लॉग बाहेरचे असतात. सो बोललो आज जरा आपला शेतीचा सगळा दाखवूया आणि बोललो जरा मार्गदर्शन पण देईल आपला जगू बाप्पा. आता ही काकडी आहे, ही हिरवी काकडी आहे. हिरवी काकडी हा इकडे म्हणजे जी तुम्ही मार्केटमध्ये येते ना विकायला, हिरवी ती हिरवी काकडी. तुम्ही जेवणाशी खाता हा रोज, ती आमच्या इकडनं येते. हा ही काकडी जेणेकरून बघ कोणी बरोबर 15-16 तोड्यांचा हिचा टार्गेट असतो. काकडी रोप पण भारी एकदम आलेलं आहे. आणि मार्केटला कुठल्या आहे? वाशी मार्केटला. वाशी मार्केटला सगळा ट्रान्सपोर्ट वाशी मार्केट जातो. आणि इथं जागेवर गाडी येऊन जागेवर घेऊन जाते गाडी. म्हणजे टेन्शन नाही, हा शेतकऱ्याला कुठल्याही गोष्टीचं टेन्शन नाही, फक्त केला पाहिजे. केला पाहिजे. जर केला तर सर्व सगळं काही होतंय. होते. मेहनत भाई करायला फक्त लागते. मेहनत करण्याची कुठं गरज पण आहे. जा. आता माझा पण हात इथं कंटिन्यू एकच झाला चालूच आहे, हात पण दुखतो. मेहनत करायला लागते बरोबर. मेहनत कुठल्या पण केल्याशिवाय क्षेत्रात कोणती जा. गोष्ट होत नाही. हा. आता हा बघ, हा वर सोलर पॅनल टाकलेले आहेत. सोलर हा, हे light. म्हणजे इथं सध्या जरी पकडला तरी ही जी वीज वापरतात ती सध्या सगळी यांना मोफत भेटते. मोफत आहे. बरोबर ना? हा सर्व सोलर आहे. आणि तसं काही इकडं आता सगळं सांगलेलं आहे, जास्त काही मला पण बोलूशी वाटत नाही. आपलं शिजत चाललंय, माझ्या पण तोंडाला पाणी सुटत चाललंय. मस्त जोक मारा रे, या हस रे हलकट हस. फक्त आलं तरी तारण ठेवून सावध. हा कर ना, खाऊन बघ ना तू टेस्ट करणं म्हणजे विषय वेगळा आहे. तुला माहिती भुजिंगची. पण मी आता भुजिंग करायला आणणार होतो. कधी आणणार होतो मी? आपण बोललो जरा पोपटी गेली असती, पण या आता अचानक बाबा Plan. शुक्रवार बाकी आहे. शुक्रवार तेव्हा करू घे. कुठं टाइम गेला जमा करतो. झालेलं आहे बरं, मस्त पकलेला पण आहे. पकलेला म्हणजे शिजलेला. जरा टेस्ट करून बघूया आपण. लागतात मला भरीव येतो का नाही? रस्ता भेटू का त्याला? शिजलाय मस्त आहे मग. थोडा आपण ते दही विसरलो म्हणून तर लय भारी झाला असता. लाकडे आणू ना आपण त्याची खाल, तू काय टेन्शन येतो. अरे हे 2-4 पीसेस टाक ना ते कोपऱ्याला इथं. मध्ये लागेल खरा जमला तर. नको मधी. झालं ना? चमचा गाईज आम्ही इटालियावरून मागवलेला आहे, इटलीवरून चमचा. असा कुठल्या पण मार्केटमध्ये भेटत नाही. मग दे. तर तुम्हाला पाहिजे असेल ना, आमच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. स्पेशली हँडमेड. हँडमेड आहे आणि सगळ्या गोष्टी इकडे बनतात. फक्त आम्ही त्या कसं आम्हाला टाइम बाहेर एक्सपोर्ट करत नाही. टाइम भेट नाही ना मला. आपल्याला असं आरशातून 2 टाइम बॅटरी आपडलीच ती. माझा मोबाईलच ठेवून देतो मी आता. जाऊ मला फ्लॅश पण चालू असं. फक्त त्या वाजता आहेत ना,
अशा कुठं आम्ही शो करीत नाही. काय बा सिक्युरिटी टाईट आहे बरोबर. कारण इथं मला नाही वाटत याच्या हद्दीत कोणी येऊ शकेल. तर फार तिकडून थोडासा कानकोन लागली का तिथूनच ओरडतो म्हणजे बुकतो सर. गामगरील याच्या बसायला गेलतो डायरेक्ट मला चटका बसला द्या समजला की बोललो इथं झाला काही तडका फडकी. आता घेऊ इथे येऊन बसतो मला घेऊ नाही ते राहू द्या आता एवढं इंग्रज झाला खाली परत पॅटवर लागेल द्या. तुम्हाला पॅटवर लागेल ना पोर गावठीच आमचं आहे का तो तुम्हाला सांगितलं ना इटली आमचं आहे गावठीच आमचं. रिसॉर्ट बोलायला लागेल. रिसॉर्ट नको तिकडे ना या साईडला स्वयंसेवा ग्रुपचे अध्यक्ष भरतजी वेखंडे यांचे कौल फ्राय या मैफिलीत त्यांचे सहर्ष स्वागत करीत आहेत. तरी अशा तऱ्हेने आमचा सगळा झालेला आहे. गोल कापतो का तुला कशी खायची काय पता काय कशी खायचं तुला काय नाही हा? नकोच मला जाऊ दे आता. पकडू नाही लागत कशाला सोलायचे फुकटचे. जरा काकडीचा मारा चिकन सोबत जरा आगला वेगला येते ना आज. मीठ मसाला पण सोड कांदा कसं आणला इकडे शेकोटी एकदम भारी विषयच नाही. इथे जरा आपण थंबनेलला फोटो काढू थंबनेल लावायला होईल ना. आता आमचा सगळा झालेला आहे. समोर शेकोटी इकडं भुजिंग इकडं जरा काकडीचा मारा आहे. अशा प्रमाणे आता झालेलं सगळं आम्ही संपवतो आणि तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये आम्ही नक्की भेटतो. वेल पण भरपूर झालेलं आहे इकडं रात्र पण आहे. आता आम्ही पटकन संपवतो आणि घरच्या रस्त्याला लागतो. सो ब्लॉग कसा झाला तो मला माहीत नाही कोणालाच माहीत नाही. जस्ट अपलोड केलं तुम्हाला माहीत होईल. आणि माझा बोलता हे सगळं संपवलेलं आहे. बाय बाय गुड नाईट लव यू.